पाकिस्ताननं भारताच्या सायबर स्पेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. भारतीय सैन्याशी संबंधित वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न केला, पण तो पुन्हा अपयशी ठरलाय. इंटरनेट ऑफ खलिफा या नावानं कार्यरत असलेल्या गटानं वेब पेजेस खराब करण्याचा, ऑनलाईन सेवा खंडित करण्याचा आणि वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न केलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सर्व मंत्र्यांना चिथावणीखोर वक्तव्य करू नका अशी तंबी दिल्याची माहिती आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारनं तंबी दिल्याचं समजतंय. पुण्यातील खडकवासल्यामध्ये पहलगाम हल्ल्याविरोधात मनसेनं आंदोलन केलं. यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचा झेंडा जाळला. तसंच मनसे कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. कल्याणमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांवर कारवाई केली आहे. कल्याण परिमंडळ 3 मधील 6 बांगलादेशी नागरिकांची धरपकड करण्यात आली, तर मागील 6 महिन्यांच्या कालावधीत 36 बांगलादेशींवर कारवाई केली. तसंच त्यांच्या विरोधात 17 केसेस दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली. सोलापुरातील तरुणांनी नवीन पेठ या मुख्य बाजारपेठेत आंदोलन केलं. यावेळी तरुणांनी हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी अशा आशयाचे फलक झळकावले होते. या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी झालेली अत्यंत महत्त्वाची बैठक, त्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी या बैठकीत रणनीती ठरत असल्याची माहिती आहे. या बैठकीला अजित डोवाल, जयशंकर यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उपस्थित होते. भारतानं पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानवर जमिनीपासून आकाशापर्यंत बंदी घालण्याची तयारी सुरू आहे. पाकिस्तानी विमानांना नो फ्लाय झोनमध्येही टाकण्याचा विचार आहे. तसंच समुद्री जहाजही भारताच्या हद्दीत रोखण्याची तयारी सुरू आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे देशात पाकिस्तानच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली. दरम्यान कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या व्यापारी संघटनेनं पाकिस्तानला मोठा धक्का दिलाय. पाकिस्तानसोबत व्यापार संबंध तोडण्याचा निर्णय CITनं घेतलाय, तर आगामी काळामध्ये पाकिस्तानला जाणारी 1000 कोटींची निर्यात थांबवली. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये ट्विटर वॉर रंगले. काँग्रेसनं मोदींचा चेहरा नसलेला फोटो ट्विट केलाय. तसंच जबाबदारीच्या वेळेस गायब असं फोटोच्या खाली लिहिलं आहे. तर याला भाजपनं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. या फोटोवरून भाजपनं काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही घोषणा केली. सोबतच महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांचं शिक्षण आणि रोजगाराकडे सरकार लक्ष देणार आहे. पहलगाम हल्ल्याचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय. नाक दाबलं की तोंड उघडतं असं म्हणत सिंधू नदीचं पाणी थांबवणं ही योग्य कृती आहे असं अण्णांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अनोख्या शैलीत पाकिस्तानला इशारा दिलाय. एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी भजनाच्या माध्यमातून पाकिस्तानवर कडक टीका केली आहे. देशभक्तीपर संदेशही दिलाय. देशाच्या सुरक्षेबाबत भावनिक संदेश देतानाच त्यांनी राजकीय टोलेही लगावलेत. पुणे शहरामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी बॅनरबाजी पाहायला मिळते. भाजप नेते गणेश घोषांनी एक है तो सैफ है, जाती जाती के भेद मोड दो असा बॅनर लावलाय. तर काँग्रेसचे सद्दाम शेख यांनी जुडेंगे तो जीतेंगे असं म्हणत बॅनर लावलाय. पाकिस्तानचा नायनाट हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली असा उल्लेख काँग्रेसच्या बॅनरवर पाहायला मिळतोय.
पुण्यातील काश्मीरमध्ये अडकलेल्या 650 पैकी 600 लोक परतल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी दिली आहे. उर्वरित 50 लोकांनी स्वेच्छेनं काश्मीरमध्ये थांबण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या 2 दिवसातच आमचा या सर्व लोकांशी संपर्क झाला होता आणि त्यानुसार आम्ही योग्य नियोजन केलं होतं, असं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय.